युवा खासदार ज्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्याचं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा मार्गक्रम होत आहे, असे सर्वांचे लाडके युवा नेतृत्व माननीय खासदार रवींद्र पाटील चव्हाण साहेब, ज्यांनी मागचे 5 वर्ष आणि पुढील 4 वर्ष असे 9 वर्षे ज्यांनी या शहराचा गाडा, सामाजिक सलोखा, अनेक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून कैलासवासी स्वर्गीय मशनाजी निलमवार साहेब यांचा विकासाचा आणि विचारांचा वारसा पुढे नेण्याचे कार्य केले, असे आमचे या नगरीचे माजी नगराध्यक्ष मोठे बंधू आदरणीय मोगलाजी शिरशेटवार साहेब, स्वर्गवासी मशनाजी निलमवार साहेब यांच्या धर्मपत्नी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आमच्या मातोश्री श्रीमती मनोरमाताई मशनाजी निलमवार या ठिकाणी काँग्रेस शिवसेना युतीचे आघाडीचे नेते, नांदेड जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख आमचे मोठे बंधू आदरणीय महेश पाटील, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष आदरणीय बालाजी पाटील खुतमापूरकर, या शहराचे एक प्रसिद्ध उद्योगपती, गोरगरिबांना सदैव मदत करणारे आमचे आदरणीय जलील सेठ, ज्यांचं मोठं संघटन या ठिकाणी आम्हाला मदत होते असे मुफ्ती वाजिद साहेब, या हिंगोली या देगलूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, माजी उपाध्यक्ष, ज्येष्ठ नेते आदरणीय बालाजी अण्णा रोयलावार, आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते, एक ज्येष्ठ विधितज्ञ आदरणीय ॲडव्होकेट मोहसिन अली साहेब, या ठिकाणी उपस्थित काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी नगर परिषदचे उपाध्यक्ष, आंबेडकरी चळवळीतील एक ज्येष्ठ नेतृत्व आमचे काका आदरणीय धोंडीबा काका मिस्त्री, महिला या शहरातल्या नामांकित डॉक्टर आणि काँग्रेसच्या महिला ज्येष्ठ नेते आमच्या आदरणीय डॉक्टर पूजा गायकवाड मॅडम, देगलूर विधानसभेचे नेते, चळवळीतलं नेतृत्व आमचे मोठे बंधू आदरणीय निवर्तीदादा कांबळे, डॉक्टर धुमाळ साहेब, माननीय देसाईजी, श्रीनिवासदादा, कैलाजी यसगे, अविनाशजी निलमवार, आणि मागच्या 15 दिवसापासून आमच्यासोबत दिवस रात्र प्रत्येक गोष्ट बारकाईनं पाहणारे पक्ष निरीक्षक मुन्ना अब्बास साहेब, मान्य अविनाशजी निलमवार साहेब, वेळेअभावी काँग्रेस शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, इच्छुक सर्व उमेदवार, सर्व 13 प्रभागातील उमेदवार आणि सर्व वेगवेगळ्या TV, प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक वृत्तपत्राचे सर्व सन्माननीय पदाधिकारी बांधवांनो आणि भगिनींनो, ग्रामीण भागातून मच्छिंद्रदादा गावाले असतील, ॲडव्होकेट निलमवार साहेब असतील, इकडून सर्व ग्रामीण भागातून आलेले सर्व पदाधिकारी आणि शिवसेना काँग्रेसचे या आघाडीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, आज अतिशय आम्हाला आनंद होतोय की देगलूर नगर परिषदेचा मागचा 9 वर्षाचा आलेख मांडताना आमचे नेते आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज वचननामा आपल्यासमोर सादर करतोय। हा वचननामा सादर करताना माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी मतदारांशी हितगुज केलेला आहे। त्याचबरोबर 2016च्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष माननीय मोगलाजी अण्णा शिरशेटवार यांनी जे काही त्यांनी संकल्पपूर्ती केली होती साहेब, आम्ही दाव्यानिशी आणि पुराव्यानिशी तुम्हाला सांगू इच्छितो की जवळपास 95 ते 90% 90 ते 95% एखादा विषय पूर्णत्वात गेला नसेल तर सर्व संकल्पपूर्ती मागच्या 9 वर्षामध्ये त्यांनी पूर्ण केलेली आहे। हा वचनपूर्तीचा इतिहासही आम्ही या ठिकाणी मांडलेला आहे। त्यावेळी त्यामध्ये बरंचसं तुम्ही विचार केला असेल, कोरोना संकट काळात उद्भवलेली परिस्थिती असेल, शहरामध्ये वेगवेगळे उत्सव असतील, वेगवेगळे कब्रस्तान स्मशानभूमीच्या जागा असतील, डिजिटल अभ्यासिका उभारणं असेल, ज्या ज्या भायगाव रोड, लाईन गल्ली अशा मुख्य भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करणे असेल, वेगवेगळ्या समाजाच्या स्मशानभूमी असतील, आणि साहेब डेव्हलपमेंट शहर विकास आराखडा मागच्या 30 वर्षाच्या नंतर आदरणीय मोगलाजी अण्णा शिरशेटवार यांच्या नेतृत्वाखाली शहर विकासाचा आराखडा पूर्ण झाला।
शासनाकडून त्याला मान्यता मिळाली आणि त्यामध्ये वेगवेगळ्या घटकांसाठी आम्ही काळजीपूर्वक सर्व तरतुदी ज्या करायच्या होत्या त्या तरतुदीही त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. शहरातलं रस्त्याचं जाळं असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या समाजांना, मग ते विश्वकर्मा समाज असेल, न्हावी, तेली, धोबी, कुंभार, शिंपी, त्याचबरोबर बुद्धविहारासाठी असेल, मस्जिदसाठी असेल, मंदिरसाठी असेल, सर्वांना अगदी वेगवेगळ्या माध्यमातून जागा देण्याचा विषय असेल. त्याचबरोबर मग वेगवेगळ्या महापुरुषांच्या नावाने चौक असतील, मग ते महर्षी वाल्मिक चौक असेल, जननायक बिरसा मुंडा चौक असेल, त्याचबरोबर शहीद भगतसिंग चौक असेल, संत नामदेव महाराज चौक असेल, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक असेल, मा जिजाऊ साहेब चौक असेल, संत शिवालाल महाराज चौक असेल, माता रमाबाई प्रवेशद्वार असेल, रफाई जियाउद्दीन चौक असेल. त्याचबरोबर शहरात दिमागदार उभारलं जाणारे साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा असेल, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पूर्णाकृती पुतळा असेल, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरोड पुतळा असेल, कॅप्टन अब्दुल हमीद यांच्या मार्गक्रमाचं सुशोभीकरण असेल, हुतात्मा स्मारकाचं सुशोभीकरण असेल, शहीद कॅप्टन मनोज दाढे यांचं स्मारकाचं सुशोभीकरण असेल. याचबरोबर वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी वचनपूर्ती केलेली आहे. शहरालगत भागाचा जो लिंगण किरूर तलावाचा प्रश्न आहे त्याचा DPR तयार करून शासनाकडे मोठ्या प्रमाणात त्याचा पाठपुरावा करून त्याला ₹15 कोटी निधी आणण्याचं काम ही काँग्रेस शासनाच्या काळामध्ये आदरणीय मोगलाजी अण्णा शिरशेटवारांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. ज्यामध्ये नाना नानी पार्क असेल, जिम असेल, प्लेग्राऊंड असेल, त्या ठिकाणी वेगवेगळे विषय असतील, तेही विषय त्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी घेतलेले आहेत. त्याचबरोबर बचत गटांना, दिव्यांगांना वेगवेगळ्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनेतून त्यांनी निधी देण्याचं काम असेल, हे काँग्रेस पक्षाच्या नगरपालिकेच्या काळामध्ये या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. DPR आखाड्याचं ना, हो त्याचबरोबर शहर विकास आराखड्यामध्ये साहेब ईदगाह मैदानासाठी 5 एकर जागा करण्याचं राखीव असेल, त्याचबरोबर भाजी मार्केटचं रिझर्वेशन असेल, मटन मार्केट, मच्छी मार्केटचं रिझर्वेशन असेल आणि पिराजुद्दीन टाकीच्या समोर आता नेकलेससारखा सुंदर 18 मीटरचा रोड या ठिकाणी भव्य असं सध्या काम चालू आहे. या सर्व तरतुदी करण्याचं कामही त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर शहरातल्या गोरगरिबांना घरे मिळावे म्हणून त्यांनाही त्या ठिकाणी जमीन कुठल्याही कामामध्ये पहिले जमिनीचं आरक्षण महत्त्वाचं असतं, त्याच्यानंतरच त्याचा विकास केला जातो. हे कामही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या काळामध्ये आदरणीय मोगलाजी अण्णा शिरशेटवार आणि आपल्या काँग्रेसच्या सर्व टीमनं, सर्व तत्कालीन नगरसेवकांनी या ठिकाणी हे काम पूर्ण केलेलं आहे. सांगायला अभिमान वाटतो साहेब की 1 जानेवारीला जी मुलगी जन्मते तिच्या नावानं 21,000 रुपये जमा करण्याचं कार्यही अशा कित्येक मुलींना लाभ या ठिकाणी आम्ही मागच्या 9 वर्षाच्या काळामध्ये दिलेला आहे. तोही संकल्पपूर्तीचा विषय आहे. त्याचबरोबर साहेब देगलूर नगर परिषदेमध्ये सर्वप्रथम घंटागाडी सुरू माननीय मोगलाजी अण्णा शिरशेटवार यांच्या काळामध्ये झाले आणि या शहराला तत्कालीन वेळी एक चांगलं शहर म्हणून राज्यामध्ये 4थ्या नंबरचा पुरस्कार मिळून ₹3 कोटीचा प्रोत्साहन निधी या ठिकाणी मिळालेला होता. मग त्याचबरोबर असेल ईदगाह मैदानावरलं प्युअर ब्लॉक करणं असेल की मी स्वर्गवासी लोकनेते वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या खासदार निधीतून या गावचं ग्रामदैवत असलेले पोचम्मा देवीचं सुरक्षा भिंतीचं आणि सुशोभीकरणाचं कामही साहेब या ठिकाणी पार पाडलेलं आहे. नरंगल रोड इथं रखडलेल्या शादीखान्याचं काम असेल तेही पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी या काळामध्ये राहून गेले, या ठिकाणी पूर्ण होऊन झालेलं आहे. याच्यापेक्षा साहेब अजून ज्या ज्या गोष्टी आहेत सर्व पत्रकार बांधवांना आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे ह्या विकास कामाबरोबर साहेब या शहराला लाभलेली समाजवादी विचारसरणी आणि सामाजिक सलोखा मागचे जे अनेक या शहरातले, मग त्याच्यामध्ये स्वर्गवासी नारायणरावजी चिद्रावर असतील, काजी तन्वीर अली साहेब असतील, कृष्णरावजी देशपांडे साहेब असतील, इराणा शेठ रोयलावार असतील, त्याचबरोबर आणि जे लोकनेते या शहरामध्ये होऊन गेले स्वर्गवासी मसनाजी निलमवार साहेब असतील, खैसर देसाई असतील, या मान्यवरांचा विचाराचा वारसा प्रामाणिकपणे चालवण्याचं काम काँग्रेस पक्षानं या शहरामध्ये मागच्या कित्येक वर्षापासून केलेलं आहे. आणि जे काही मागचा वचनपूर्ती होती त्या वचनपूर्तीमधले जवळपास सर्वच कामं या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. त्याचबरोबर साहेब 8 कब्रस्तानला या ठिकाणी कंपाऊंड करण्याचं काम केलेलं आहे. बाकी कब्रस्तानचं या ठिकाणी कंपाऊंडची मान्यता झालेली आहे. भायगाव रोड, भक्तापूर रोड आणि देगाव रोडकडे
स्मशानभूमीसाठी जागा आरक्षित झालेली आहे. शहराच्या मध्यवस्ती असणाऱ्या आदिवासी महादेव कोळी समाजाची स्मशानभूमी शिफ्ट करून त्यांना स्वतंत्र जागा देण्याचं कामही या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कालावधीमध्ये आदरणीय मोगलाजी अण्णा शिरसटवारांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. त्याचबरोबर साहेब, जेवढ्या समाजाच्या स्मशानभूमी आहेत, ओपन स्पेस आहेत, ह्या जागा कुठं कोणी कुणाच्या घशात जाऊ नये म्हणून आदरणीय अण्णांनी सर्व जागा या नगरपालिकेच्या राहावेत मालकीच्या म्हणून सातबाऱ्यावरती या जागा लावण्याचं कामही, मालकीची जागा लावण्याचं कामही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं आणि नगराध्यक्षांनी या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. या व असे अनेक कामाबरोबर याच्यामध्ये आम्ही तुम्हाला लेखी स्वरूपामध्ये वचनपूर्ती दिलेलं आहे. यानंतर आता आम्ही आदरणीय आपल्या पक्षाच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आदरणीय श्रीमती मनोरमा मष्णाजीराव निलमवार काकू याही त्याच विचाराच्या वारसा घेऊन या ठिकाणी पुढे आलेले आहेत. त्यांच्या घरामध्ये मागच्या कित्येक 20 वर्षापासून त्यांनी स्वतःचं कुंकू या शहराच्या सेवेसाठी दिलं. स्वतःचा मुलगा या ठिकाणी कुठेतरी शिकून अधिकारी झाला असता साहेब, पण त्यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून स्वतःचा मुलगाही या समाजसेवेसाठी त्यांनी दिलेला आहे. त्यांचाही वचननामा आम्ही या ठिकाणी आणि आमच्या 13 प्रभागातील 27 जे उमेदवार आहेत, या 27 उमेदवार हे अत्यंत गरीब आणि 24 तास लोकांमध्ये राहणारे साहेब. काही प्रभागामध्ये आम्हाला लोकांच्या आग्रहास्तव उमेदवार द्यावा लागला, कारण तो 24 तास लोकांमध्ये राहतो, 24 तास लोकांमध्ये वागतो. त्यामुळं सामाजिक विचारसरणी जपणारे, विकासाची भान ठेवणारे असे आम्ही 27 उमेदवार सर्व समाजाला जिथं जिथं शक्य आहे त्या समाजाला आम्ही प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे. साहेब, या शहरामध्ये आज जी राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत प्रतिस्पर्धेने लढती आहे, इथं भारतीय जनता पार्टीचा आमदार मातंग समाजाचा असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे या ठिकाणी मातंग समाजाचा उमेदवार दिला गेला नाही आहे. कोळी समाजाचा उमेदवार दिला गेला नसताना वेगवेगळ्या छोट्या छोट्या समाजातून जसे आमचे संजय जोशी सारख्या मायक्रो समाजालाही आम्ही घेऊन चालण्याचं या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे, प्रत्येकाला प्रतिनिधित्व मिळावं म्हणून. याचबरोबर बकर कसाब समाजाला स्वातंत्र्यानंतर या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळालं नव्हतं, पण साहेब कोर कमिटीने विचार करून प्रत्येकाला कुठं ना कुठं संधी देण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे. आता आम्ही त्याच पावलावर पाऊल टाकत पुढं आमच्या श्रीमती मनोरमा काकू निलमवार आणि बाकीचे सर्व 27 नगरसेवक आम्ही ज्यांच्या या स्थानिकला साहेब मोगलाजी अण्णांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही लढतोय, तर त्याच्यानुसार आम्ही हा जाहीरनामा आज आम्ही पुढच्या 5 वर्षात काय करणार आहोत हे प्रसिद्ध केलेलं आहे. या ठिकाणी शिवसेना काँग्रेसचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही एकमतानं ताकदीनं या निवडणुकीला आम्ही सामोरे जातोय. आम्ही पुढच्या आगामी 5 वर्षामध्ये काय करणार आहोत त्याचा आम्ही जाहीरनामा या ठिकाणी मांडतोय. एकूण 17 घटकामध्ये हा जाहीरनामा विभागलेला आहे. त्यामुळं युवा महिला वृद्धांसाठी काय करता येईल, युवा महिला वृद्धांसाठी शहरामध्ये विद्यार्थिनीसाठी ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना आज घडीला विद्यार्थीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल या ठिकाणी स्थापन झाली, त्याच्यातून मागच्या 2 वर्षामध्ये 54 अधिकारी कर्मचारी शिकून या ठिकाणी पुढे गेले गरिबांचे लेकरं. आता आमचा मानस आहे शहरामध्ये स्वतंत्र म्हातारा मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका स्पर्धा परीक्षा केंद्र उभारणार. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी नरंगल रोड येथे स्वतंत्र अभ्यासिका उभारणार. शहरातील नागरिकांच्या स्वास्थ्यासाठी व्यायामशाळा असेल, जलतरणिका असेल, योगा केंद्र उभारणार. महिला बचत गटांना नगरपालिकेच्या वेगवेगळ्या माध्यमातून प्राधान्य देणार. तसेच त्यांच्या उत्पादित मालाला, स्थानिक उत्पादित मालाला व्यापारपेठ उपलब्ध देण्याचं कार्य आगामी 5 वर्षाच्या काळात केलं जाणार आहे. वृद्ध नागरिकांना त्यांच्या प्रत्येक वार्डामध्ये योग केंद्र आणि योग केंद्राची निर्मिती करणार. त्याचबरोबर शहरामध्ये सुंदर असं नानानानी पार्क या ठिकाणी उभारलं जाणार आहे. महिला व युवकांना शासनाच्या विविध योजनेतून 0% व्याजानं या ठिकाणी भांडवली कर्ज देऊन स्वयंरोजगाराला प्रोत्साहित करणार आहे. त्याचबरोबर प्रतिवर्ष कबड्डी असतील, व्हॉलीबॉल असतील, क्रिकेट असतील, बॅडमिंटन यासारख्या मैदानी खेळाच्या स्पर्धा नगर परिषदेकडून क्रीडा महोत्सव उभारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामधला दुसरा घटक आहे स्वच्छ सुंदर निरोगी शहर. साहेब, प्रत्येक वार्डामध्ये लोकांना विश्वासात घेऊन स्वच्छता समिती स्थापन करणार आहोत आम्ही. या स्वच्छता समितीमार्फत दैनंदिन घनकचरा व्यवस्थापन, नाली व्यवस्थापन, पाण्याचं व्यवस्थापनावरती लोकसहभाग वाढवावा म्हणून स्वच्छता समितीमार्फत काम करणार आहोत.
त्याचबरोबर शहरात साहेब स्वच्छ जागर म्हणून एक चळवळ चालू आहे मागच्या वर्षापासून. या चळवळीतल्या सर्व स्वच्छता दूतांचा सन्मान करून त्यांना सुरक्षा विमा आम्ही पुरवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. घरोघरी घंटागाडीचं जे संकलन आहे त्याच्यामध्ये अधिक सुधारणा येण्यासाठी GPS सह त्याला ट्रॅकिंग लावून त्याचं कॉम्प्युटराइज कंट्रोलिंग करण्याचं या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत. दर 3 महिन्याने प्रत्येक वार्डामध्ये आम्ही मोफत आरोग्य शिबिर ठेवून त्या ठिकाणी लोकांची सेवा करणार आहोत. नगरपालिकेकडून अत्यावश्यक वेळी गरज पडली तर एक चांगली अद्ययावत कार्डियक ॲम्ब्युलन्स या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. त्याचबरोबर शहरामध्ये साहेब महिला आणि नागरिकांचं आरोग्य सुरक्षित राहावं म्हणून सार्वजनिक ठिकाणी जिथं जिथं शौचालय, सार्वजनिक शौचालय आणि मुतारी उभारण्याचा प्रयत्न या शहरात आम्ही या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर शहरामधले जे नागरी आरोग्य केंद्र आहे त्या आरोग्य केंद्रामार्फत या ठिकाणी आम्ही लोकांना चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. पाणी पुरवठ्याच्या संदर्भाने आमचा संकल्प आहे, जुन्या व गळक्या ज्या पाईपलाईन झालेल्या आहेत त्या दुरुस्त करून नवीन पाईपलाईन टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. नरंगल रोड असेल, देगाव रोड असेल, पोचनबेस असेल, भायगाव रोड असेल, या ठिकाणी पाणी पुरवठा कमी दाबानं होतो. या ठिकाणी नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्याचा आम्ही 5 वर्षात प्रयत्न करणार आहोत. करडखेल येथील पाणी पुरवठ्याची विजेची जी समस्या आहे तिला परत अद्ययावत करून ती सुरळीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. शहरामधल्या सर्व पाण्याच्या टाक्या वर्षातून 2 वेळा स्वच्छ आणि क्लीन करण्याचं या ठिकाणी काम करणार आहोत. तिसरा घटक आहे, चौथा घटक आहे प्रकाश आणि सुरक्षितता. शहरामधले कमी वीज वापर, जास्त प्रकाशखाली साहेब शहर 100% LED करून शहरामध्ये पुरेसा प्रकाश उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार आहोत. महिलांच्या युवाच्या सुरक्षिततेसाठी शहरात सर्व CCTV लावून त्याचं कंट्रोलिंग पोलीस स्टेशनला देण्याचं आम्ही या पुढच्या 5 वर्षामध्ये काम करणार आहोत. देगलूर हरित व पर्यावरण शहर 5वा घटक आहे. त्यामध्ये वार्डनिहाय वृक्षारोपण, या ठिकाणचे जसे बालाईशेठ रोहिलावर त्यांनी वृक्षारोपणामध्ये अनेक मोठं काम उभारलेलं आहे. त्याचबरोबर स्वच्छता जागर समितीचे जे लोक आहेत त्यांनी या ठिकाणी काम उभारलेलं आहे. यांचा लोकसहभाग घेऊन शहरामध्ये वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पर्यावरण प्रेमींना पावसाळ्याच्या दरम्यान वृक्ष लागवड करण्यासाठी मोफत रोपं देण्याची आमचा या 5 वर्षामध्ये संकल्प आहे. देगलूरला प्लास्टिक मुक्त शहर करण्याचाही या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत. साहेब पुढचा घटक आहे स्थानिक अर्थव्यवस्थेचा विकास. साहेब देगलूर हे एक खेडेगावाशी अटॅच असणारं मोठं शहर आहे. लोकल बाजार योजनेअंतर्गत भक्तापूर रोडला, नरंगल रोडला, भायगाव रोडला, देगाव रोडला आणि रामपूर रोडला आठवडी बाजार भरवण्याचा आमचा स्वतंत्र, जेणेकरून शहरातल्या मध्यवर्ती भागात जो पडणारा ताण आहे तो ताण कमी होण्यासाठी या ठिकाणी आम्ही शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये आठवडी बाजार भरवणार आहोत. ग्रामीण भागातले जे शेतकरी आहेत त्यांचं उत्पादक आणि विक्रीसाठी शहरामध्ये त्यांना वेगळी व्यवस्था उभा करणार आहोत आम्ही. साहेब हे झाले भांडवली. बरोबर नगर परिषदेतले प्रशासकीय याच्यामध्ये जे प्लॉट नामांतर असतील, बांधकाम परवानगी असतील किंवा इमारत, घर, हे घर बसून तुम्हाला ऑनलाईन नामांतरणाची व्यवस्था या ठिकाणी आम्ही पुढच्या 5 वर्षात करणार आहोत. करपट्टी, पाणीपट्टी ऑनलाईन भरण्याची ठिकाणी या ठिकाणी आम्ही व्यवस्था करून देणार आहोत. त्याचबरोबर तुमच्या ज्या काही सूचना आहेत, तक्रारी आहेत, त्या नगरपालिकेत जाऊन देण्याची गरज पडू नये साहेब. घर बसल्या तुम्ही तक्रार करू शकता. याच्यासाठी सूचना पोर्टल या ठिकाणी अद्ययावत करणार आहोत. शहर आता साहेब देगलूरमधली ही ब वर्ग नगरपालिका आहे आणि सर्वात मोठं शहर आहे नांदेड नंतरचं. त्यामुळं शहरामध्ये बाजारपेठेमध्ये पार्किंग आणि बऱ्याचशा मोठी समस्या आहे साहेब वाहतूक कोंडीची. ती समस्या दूर करण्यासाठी शहरामध्ये या ठिकाणी DP प्लॅनमध्ये पार्किंगचे रिझर्वेशन झालेले आहेत. त्या ठिकाणी नो व्हेकल झोन उभारून त्या ठिकाणी मग वेगवेगळ्या ठिकाणी ऑटो पॉईंट असतील, ट्रक पॉईंट असतील, ट्रॅव्हल्स पॉईंट असतील, यांना जागा देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. नागरिकांना सुरक्षित चालण्यासाठी मुख्य रस्त्यावर फुटपाथाची व्यवस्था केली जाणार आहे. पर्यायाने भविष्यामध्ये साहेब या ठिकाणी ई रिक्षासारखीही आम्ही या ठिकाणी केंद्र शासनाच्या योजनेतून गोरगरिबांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्याचा प्रयत्न करणार आहोत. शहरात अपघात विमा, याच लोकांसाठी अपघात विमा योजना राबवणार आहोत. सांस्कृतिक महोत्सवामध्ये साहेब पुढच्या घटकामध्ये या ठिकाणी लोप पावत चाललेला वार्षिक बतकम्मा महोत्सव असेल, या स्थानिक कलावंतांना स्थान देण्यासाठी दिवाळी पहाटसारखा महोत्सव असेल, गणेश उत्सव असेल, दुर्गा उत्सव असेल,
आणि देगलूर सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी नगरपालिकेकडून आयोजित करून स्थानिक कलावंतांना त्यामध्ये स्थान देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. संत सद्गुरू हरी महाराज देगलूरकर व संत दुंडा महाराज यांची पारंपरिक दिंडी आणि नावाने भरणाऱ्या यात्रेला गतवैभव प्राप्त करून देणार आहोत साहेब. आणि या ठिकाणी आपल्या माध्यमातून त्या दिवशीच्या दिवशी कलेक्टर डिक्लेअर सुट्टी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रशासनाला प्रयत्न करणार आहोत. नगरपालिकेकडून प्रतिवर्षी अत्यंत चांगल्या प्रमाणे उर्दू भाषेचा सन्मान होण्यासाठी उर्दू संमेलन आणि मुशायऱ्याचे आयोजन करणार आहोत साहेब. जागतिक महिला दिनानिमित्त महिला बचत गटांना स्थान मिळावं म्हणून त्या दिवशी महिला बचत मेळावा आणि सांस्कृतिक महोत्सव साजरा करणार आहोत. याचबरोबर या शहरात प्रसिद्ध असलेले हजरत सय्यद शाह जियाउद्दीन रगाई दर्गा यांचा वार्षिक उरूस मोठ्या प्रमाणात साजरा होण्यासाठी नगरपालिकेकडून आम्ही प्रयत्न करणार आहोत. आपत्ती व्यवस्थापनामध्ये पुढच्या घटकामध्ये साहेब या ठिकाणी भोई समाजांचं मोठं योगदान आहे. या समाजाला विश्वासात घेऊन वेगवेगळ्या उत्सवाच्या वेळी त्यांना एक पथक तयार करून त्यांच्यामार्फत या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत. शहरात आणि व्यापाऱ्यांसाठी आग लागल्यानंतर त्यांना त्यांची प्राथमिकदृष्ट्या त्यांची सुरक्षा होण्यासाठी या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचं कामही नगरपालिकेकडून करणार आहे. साहेब मूलभूत नागरी सुविधामध्ये गटार योजनेचं बंदिस्तीकरण आणि सांडपाणी प्रक्रिया पूर्णपणे या 5 वर्षामध्ये कार्यान्वित करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर शहराला लागून असलेला वळण रस्ता मग तो उदगीर रोड ते हैदराबाद रोड असेल RTO ऑफिसकडे आणि उदगीर रोड ते नांदेड रोड असेल की या ठिकाणी बाह्य वळण रस्ता करण्याचा आपल्या DP प्लॅनमध्ये तरतूद आहे. त्याचं सुद्धा आगामी काळामध्ये काम होणार आहे. शहरात समाजवाद्यांच्या विचाराचं वैभव घालणारे आणि सांस्कृतिक अधिष्ठान असलेलं SM जोशी सभागृहाचं साहेब अद्ययावतीकरण करून एक भव्य असं सुंदर SM जोशी सभागृह या 5 वर्षामध्ये आम्ही उभारणार आहोत. नगरेश्वर नगर मंगल कार्यालयाच्या पाठीमागची भाजी मंडई साहेब ज्या ठिकाणी DP प्लॅनमध्ये तरतूद झालेली आहे त्या ठिकाणी पार्किंगसह भाजी मंडईची अद्ययावत भाजी मंडई उभारण्याचा आम्ही या 5 वर्षात प्रयत्न करणार आहोत. शहरात मोकाट जनावरांची प्रश्न सोडवण्यासाठी कोंडवाडा या ठिकाणी उभारणार आहोत. त्याचबरोबर शहरात वेगवेगळे आता या ठिकाणी रामपूर रोड भक्तापूर रोड भागामध्ये वस्तीवाढ झालेली आहे. त्या ठिकाणी मोठे ओपन स्पेस ताब्यात घेऊन त्या ठिकाणी बाल उद्यान तयार करून त्या प्रभागातील लोकांना त्याची आम्ही सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. शहरामध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित 200 कोटी रुपयांचा तयार करून तो या ठिकाणी शहरामध्ये पुढच्या 5 वर्षात राबवणार आहे. गरिबांसाठी घरकुल योजना शहरातील क्रांतीनगर असेल, चमकुरमडी असेल, लमाटंगा असेल, नागशन चौक असेल, सापवाडी कॉलनी असेल, शहराच्या भागामध्ये ज्या झोपडपट्टी किंवा वस्ती आहेत त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेतील वेगवेगळ्या घटकातून रमाई आवास योजनेतून किंवा ज्या कामगारांसाठी असलेल्या घरकुल योजनेतून या वर्गांना स्वतःच्या मालकीचे घरं देऊन त्या ठिकाणी त्यांचं पक्के घरं देण्याचा संकल्प आम्ही या 5 वर्षात पूर्ण करणार आहोत. साहेब भोगवडदार 2च्या जमिनीबाबत आजकाल कोणी खोटं आश्वासन देतं पण ज्यांचा नगरपालिकेशी संबंध नाही आहे ते महसूल विभागाशी आहे. पण आम्ही या ठिकाणी एक खिडकी योजना काढून शहरातले जे गोरगरिबांचे प्लॉट आहे ज्यांचं वर्ग 2 झालेला आहे त्या एक खिडकी योजनेतून नगरपालिकेकडून आम्ही महसूल प्रशासनाला समन्वय करून जनतेची समस्या सोडवण्यासाठी या ठिकाणी आम्ही मदत करणार आहोत. राज्य शासनाने नियुक्त केलेल्या एजन्सीकडून साहेब या शहराचा सर्वे करून प्रत्येकाला पक्क PR कार्ड देण्याची मालकी देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. शहरामध्ये नगरपालिकेची एक शंकरराव चव्हाण प्राथमिक शाळा कार्यरत होती जी आता थोडीशी ह्याला आलेली आहे. त्या शाळेचा आम्ही हे करून शाळा आणि आवश्यक त्या ठिकाणी अंगणवाडी स्थापनेचा आम्ही पुढच्या 5 वर्षासाठी प्रयत्न करणार आहोत. शहराच्या नगरपालिकेच्या बजेटमधून अर्थसंकल्पातून 5% निधी खेळाडूसाठी, 5% दिव्यांगासाठी, 5% महिलांसाठी केवळ तरतूदच नाही साहेब या निधीतून यांना आपण मदत करणार आहोत. व्यापार वर्धीसाठीचे साहेब पुढचा घटक आहे. व्यापार वर्धीसाठी नगर परिषदेच्या वेगवेगळ्या जागेवर व्यापार संकुल आम्ही उभारणार आहोत. त्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था उभारणार आहोत. व्यापाऱ्यांना सुरक्षित राहावं म्हणून व्यापार पेठेमध्ये CCTV उभारून त्यांचं पूर्ण कंट्रोल पोलीस स्टेशनला देणार आहोत. त्याचबरोबर तरुण विद्यार्थ्यांना स्टार्टअप असेल किंवा CMEGP असेल, PMEGP असेल या वेगवेगळ्या योजनेतून साहेब आम्ही त्यांना व्यापार वर्धेसाठी या शहरामध्ये मार्गदर्शन नगरपालिकेकडून मेळावे आयोजित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुशोभीकरणामध्ये
छत्रपती शिवाजी महाराज उद्यानांचं अद्ययावतीकरण करणार आहोत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मारक उभं या शहरात उभारलं जाणार आहे. महात्मा बसवेश्वर पूर्णाकृती अश्वरूढ पुतळा यांचा आता जीर्ण झालेला पुतळा जीर्णोद्धार करून त्या ठिकाणी उभा राहणार आहे. जननायक बिरसा मुंडा यांचे स्मारक या ठिकाणी उभारलं जाणार आहे. महर्षी आद्य कवी वाल्मिक ऋषी स्मारक या ठिकाणी उभारलं जाणार आहे. संत गाडगे बाबा महाराज स्मारक या ठिकाणी उभारलं जाणार आहे. शहरात महत्त्वाचे असलेल्या भवानी चौकांचं सुशोभीकरण या 5 वर्षात साहेब आम्ही करणार आहोत. बालाजी झेंड्याची खूप मोठी परंपरा या शहराला आहे, त्याचंही सुशोभीकरण करण्याचं काम आगामी 5 वर्षामध्ये आम्ही करणार आहोत. पुढचा महत्त्वाचा घटक आहे साहेब, शहराला एक सांस्कृतिक लाभलेली आहे. त्यामुळे शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर जे देगलूर बिदर रोड आहे, इथून इकडं उदगीरकडे जाणारा देगलूर बिदर रोड, त्या ह्याच्यावरती जिडगा मठाच्या जवळती नगर परिषदेच्या हद्दीमध्ये डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज प्रवेशद्वार उभारणार आहोत. देगलूर नांदेड रोडवरती म्हणजे पोलावर मिलच्या जवळ हद्दीजवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार उभारणार आहोत. आणि देगलूर हैदराबाद रोडवरती आम्ही या ठिकाणची हजरत सय्यद शाह जियाउद्दीन रफाई दर्गा नावाने मोठं प्रवेशद्वार या ठिकाणी तिन्ही मुख्य रस्त्याला उभारण्याचा आम्ही मानस आहे. शहरातील मुख्य ठिकाण असलेल्या ईदगाह मैदानावरती प्रवेशद्वार कमान करून त्या ठिकाणी प्रवेशद्वार आम्ही या ठिकाणी उभारणार आहोत. सैनिकांसाठी पुढचा घटक आहे, सैनिकांना जे शहीद असतात किंवा सध्या कार्यरत जवान आहेत यांच्यासाठी आम्ही मालमत्ता आणि पाणी करात शासन नियमाने जे काही शासन निर्णय त्याच्यानं त्यांना सूट देणार आहोत. शेवटचा घटक आहे साहेब, सामाजिक न्याय आहे. शहर विकास योजनेअंतर्गत राखीव असलेल्या DP मध्ये ईदगाह मैदानाची जागा संपादित करून त्या ठिकाणी ईदगाह मैदान विकसित करणार आहोत. देगलूर शहरात नरंगल रोड, भायगाव रोड, भक्तापूर रोड, रामपूर रोड आणि आवश्यक त्या ठिकाणी अजून कुठं कब्रस्तान आणि हिंदू समाजांना स्मशानभूमी या दोन्हीची तिथं DP मधल्या तरतुदी त्या विकास करणार आहोत. सिद्धार्थनगर येथील जीर्ण झालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह त्याला निष्कासित करून त्या ठिकाणी सुंदर असा अद्ययावत सभागृह आम्ही या ठिकाणी उभारणार आहोत. हजरत सय्यद शाह जियाउद्दीन रफाई दर्गामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आशूरखाना निवास भक्त निवास या ठिकाणी उभारणार आहोत. शहरात पत्रकारांसाठी जागेची उपलब्धता करून पत्रकार भवनही उभारणार आहोत. आम्ही परमपूज्य ब्रह्मकुमारी केंद्राच्या व्यसनमुक्ती केंद्रासाठी जागा उपलब्ध करून ध्यान केंद्र उभारणार आहोत. वीरशैव लिंगायत समाजासाठी अद्ययावत अनुभव मंडप या ठिकाणी उभारणार आहोत. आणि महत्त्वाचं साहेब, चमकोमडीमधील हरिजन वस्तीसाठी राखीव असलेली जे जागा संपादित केलेली आहे त्या संकुल तिथं उभारलेलं आहे. त्या संकुलाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही नामकरण त्या ठिकाणी देणार आहोत. दुसरं महत्त्वाचं म्हणजे या हरिजन वस्तीसाठी साहेब ती जागा संपादित केलेली होती, त्यातले जे गाळे आहेत शासनाच्या मान्यतेने ते गाळे 100% हरिजन समाजाला, बौद्ध समाजाला त्यांनाच देण्याचा आम्ही या ठिकाणी पुढच्या 5 वर्षामध्ये प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर त्याच जागेमध्ये शाळा आणि प्लेग्राऊंड त्या ठिकाणी उभारलेलं आहे. एखादी चांगली मोठी शाळा इथल्या त्या चंकुमडीतील हरिजन वस्ती, बौद्ध समाजातल्या, त्या दलित समाजातल्या सर्वांना होण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही शाळा आणि खेळाचं मैदानही त्या ठिकाणी तयार करणार आहोत. आदिवासी कोळी समाजासाठी शहराच्या मध्यवस्ती भागामध्ये स्मशानभूमी ती जागा दिलेली आहे, त्या जागेच्या ठिकाणी अद्ययावत स्मशानभूमी तयार करणार आहोत. शहरात मातंग समाजासाठी स्वतंत्र मातंग समाजासाठी स्वतंत्र व सुंदर अशी स्मशानभूमी या 5 वर्षात आम्ही तयार करणार आहोत. वाचनाच्या ओघामध्ये 9 नंबर राहिलेला आहे. चमकोमडीमधील हरिजन वस्तीसाठीच ती जागा राखीव केलेली होती, त्याच्यामध्ये काही प्लॉट आम्ही शिल्लक आहे त्या ठिकाणी वायजी सर आहेत, दोंडीबा काका आहेत, निवृत्ती दादा आहेत आणि चळवळीतले सर्व शत्रुघ्न दादा, राजू दादा कांबळे, विकास हे सर्व टीम आहेत. असं तिथल्या जे काही प्लॉटधारकांच्या पावत्या राहिलेल्या आहेत त्या प्लॉटधारकांना त्यांची मालकी आणि प्लॉट देण्याचं कामही या ठिकाणी आम्ही करणार आहोत. त्यामुळं हा या आगामी 5 वर्षाचा आमचा संकल्पपूर्ती तुम्हाला सर्वांना PDF कॉपीमध्ये तुम्हाला देण्यात येईल. सर्व पत्रकार बांधवांना आमची विनंती आहे, मागचा संकल्प वचनपूर्ती त्याची झालेली कामं आपण पाहून घ्यावं. सर्व कामं 100% जवळपास पूर्ण माननीय अण्णांनी या ठिकाणी त्यांच्या टीमनी तत्कालीन वेळेपासून पूर्ण केले आहेत. आगामी 5 वर्षाचा संकल्प मांडताना आम्हाला आनंद होतो की सामाजिक सलोखा, सर्व समाजाला स्थान, सर्व मूलभूत प्रश्न, त्याचबरोबर
वेगवेगळ्या समाजांचे असणारे प्रश्न या ठिकाणी आपण घेऊन आपण अजून एक मुद्दा त्याच्यामध्ये राहून गेला की आपण जे मुस्लिम समाजातले न्यायपंचायत चालवण्यासाठी जागा देण्याचा एक विषय तिथं वाचण्यात राहून गेला, तो एक विषय आहे. या सर्व विचारांनी विकासाबरोबर सामाजिक सलोखा आणि समाजवादी विचारसरणी कायम टिकून राहण्यासाठीचा हा वचननामा आम्ही जाहीर करतोय. आम्हाला विश्वास आहे आमचे सर्व 27 शिलेदार आणि आमची नगराध्यक्षा काकू ही टीम आगामी काळामध्ये शासनाच्या मंत्रालय असतील, जिल्हाधिकारी असतील, मान्य खासदार साहेबांच्या निधीतले कामं असतील, या सर्व वेगवेगळ्या निधीतून या शहराचा विकास करण्यासाठी, शांतता सलोखा राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं मी या ठिकाणी साहेबांच्या वतीनं, आमच्या सर्व टीमच्या वतीनं मी तुम्हाला आश्वासित करतो. यानंतर मी